विधान भवनातील हाणामारीचे विधानसभेमध्ये पडसाद। कारवाई करा अन्यथा भविष्यामध्ये जनता विधान भवनात येऊन आमदारांना मारेल। मंत्री उदय सामंतांसह विरोधी आमदारांची अध्यक्षांकडे मागणी। जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठीच पडळकरांनी गुंड आणले होते, नाना पटोले आणि रोहित पवारांचा आरोप। तर आत्ताच आवरा अन्यथा भविष्यात अनर्थ होईल, भास्कर जाधवांची टीका। महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे, कुणाच्या हाती राज्य दिलंय? विधान भवनातील राड्यावरून राज ठाकरेंचा संताप। गोपीचंद पडळकरांच्या मारहाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईसाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक। रात्रभर विधान भवन परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांचं ठिय्या आंदोलन, कडक कारवाईची मागणी। आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पकडून नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर हाय व्होल्टेज ड्रामा। विधान भवन परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांनी अडवली पोलिसांची गाडी। गाडीसमोर झोपलेल्या आव्हाडांना पोलिसांनी फरफटत बाजूला सारलं। विधान भवनातील राड्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। विशेष परवानगी पत्राशिवाय विधान भवनामध्ये कुणालाही सोडण्यावर बंदी। शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीही नियम कडक। आशिष शेलारांकडून विधानसभेमध्ये भास्कर जाधवांच्या हातवाऱ्यांचा मुद्दा उपस्थित। भास्कर जाधवांनी आपली चूक मान्य करत मागितली सभागृहाची माफी। मराठी अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा भाईंदरमध्ये जाणार। पोलिसांच्या दडपशाहीनंतरही यशस्वी मोर्चा काढणाऱ्या मनसैनिकांशी साधणार संवाद। जाहीर सभेचंही आयोजन। मवियाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी। हा जनसुरक्षा नाही तर सरकार सुरक्षा कायदा, विरोधकांची टीका। ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देणं घटनाबाह्य। धर्मांतर करून मिळवलेलं अनुसूचित जातींचं प्रमाणपत्र रद्द होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। 150 कोटींच्या जमीन प्रकरणी खासदार संदीपान भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस। तर भुमरेंनी अधिकाऱ्यावर दबाव टाकून जमीन चालकाच्या नावावर केली, इम्तियाज जलील यांचा आरोप। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवरील शाईफेक आणि हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोलापुरातील अक्कलकोट बंद। मराठा संघटनांसह व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातही पडसाद उमटण्याची शक्यता। मुंबईतील वांद्र्यामध्ये 3 मजली चाळीचा दुसरा आणि तिसरा मजला कोसळला। मलब्याखाली 7 जण अडकले। अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरूच। संभाजीनगरच्या अंबडमध्ये 1.5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न। मुलीच्या प्रसंगावधानामुळे उधळला कट। 2 जणांना अटक, मुख्य सूत्रधारासह आणखी 2 फरार। मध्य प्रदेशच्या सातपुडा पर्वतरांगेतील पंचमढीच्या नागद्वार यात्रेसाठी नागपुरातून शेकडो भाविक रवाना। 19 जुलै ते 29 जुलैपर्यंत तब्बल 10 दिवस चालणार यात्रा। मराठवाड्यातील संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा। दुबार पेरणीच्या संकटाची भीती, शेतकरी चिंतेत। राजस्थानच्या अजमेरमध्ये पावसाचा हाहाकार। रस्ते जलमय, घरांमध्ये शिरलं पाणी। तुरुंग, हॉस्पिटल, शाळांमध्येही पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत। NCERTच्या 8वीच्या पुस्तकांमध्ये मराठा आणि शीख राजांबद्दलचे धडे वाढवले। आता मराठा साम्राज्यावरती 22 पानं, पूर्वी 1.5 पानातच गुंडाळला होता मराठ्यांचा इतिहास। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान समर्थित TRFला अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोकडून निवेदन जारी। भारत आणि ब्रिटनमध्ये FAT करारावरती होणार स्वाक्षरी। ब्रिटनमधून आयात होणाऱ्या आलिशान गाड्या, दारू, ब्रँडेड कपडे स्वस्त होणार। तर भारतातून UK मध्ये निर्यात होणाऱ्या लेदर, चप्पल, दागिन्यांवरील कर रद्द।
ब्रिटनमध्ये मतदानाचे किमान वय 16 वर्ष. 1969 नंतर तब्बल 56 वर्षांनंतर निवडणूक व्यवस्थेत बदल. परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी ही कडक नियम.